आपण सगळेजण परफ्यूम वापरतोच, बरोबर? सगळेजण वापरतो. का तुम्हाला माहिती आहे ह्याची सुरुवात कुठून, कशी आणि केव्हा झाली? आज मी तुम्हाला सांगते. तसं ना परफ्यूमची खरी सुरुवात, तसा खरा शोध लागला परफ्यूमचा खूप वर्षापूर्वी, म्हणजे हजारो वर्षापूर्वी इजिप्तमध्ये. येस, ते पण एका महिलेने लावला. परफ्यूममध्ये एक एक महिला होती इजिप्तमध्ये. तिचं नाव होतं तापुती. तिने परफ्यूमचा शोध लावला. तशी ती म्हणावं तर आत्ताचं नाव म्हटलं की ती तशी सायंटिस्ट बोलत तरी चालेल. ते तिने काय केलं होतं तापुतीने, फुलं, लाकूड, राळ, राख असं एकत्र मिक्स करून ना तिने काहीतरी सुगंध पदार्थ तयार केला. म्हणजे आपल्याला अत्तरसारखं जे हाताला लावायचं. तेव्हाच्या स्प्रे टाईप बाटल्या नव्हत्या, अत्तरसारख्या बाटल्या होत्या, जे आता आपण लावतो. मग ती त्याचा एक सुगंध पदार्थ झाला. तेव्हापासून झाली परफ्यूमची सुरुवात झाली. म्हणजे परफ्यूमची खरी सुरुवात झाली इजिप्तमधून, ते पण तापुतीने लावलं. मग नंतर हळूहळू भारतामध्ये जेव्हा मुघल आले, मग मुघलांनी काय केलं, त्यांना खूप आवड होती परफ्यूम वगैरे एकदम सुगंधित द्रव्य वापरण्याची. मग त्यांनी म्हणजे गुलाबांच्या पाकळ्यापासून त्यांनी अत्तर करायला सुरुवात झाली. आणि त्याची पहिली सुरुवात झाली कनौज. कनौजमध्ये आहे अजून पण खूप प्रकारे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात परफ्यूमची म्हणजे हे होते, आयात निर्यात केली जाते, इम्पोर्ट एक्सपोर्ट केली जाते. तिथे भारताची पहिल्या सुरुवात झाली कनौजमधून, झाली परफ्यूमची सुरुवात मुघलांनी लावली. का तशी सुरुवात झाली इजिप्तमध्ये. मग नंतर हळूहळू जसं पुढे गेलं फ्रान्समध्ये तर कॅपिटल ऑफ परफ्यूम म्हणून ओळखलं जातं. फ्रान्समध्ये इतक्या प्रकारचे जे परफ्यूम मिळवलं जातं, म्हणजे तुम्ही जे बोलाल त्या प्रकारचा परफ्यूम तिथे मिळवला जातो. खरं परफ्यूमची खरी सुरुवात झाली इजिप्तमध्ये. बघा, कुठे तर एका बाईने त्या शोध लावला. आज आपण सगळीजण आवडीने, आता तर वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम मिळाले जातात. म्हणजे वेगवेगळ्या, आताच तुम्ही बघता तर काही चॉकलेट फ्लेवर, म्हणजे चॉकलेटचं परफ्यूम, ह्याचा परफ्यूम, त्याचा परफ्यूम, प्रकारचे परफ्यूम मिळवले जातात. तर अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.